राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने 24 मे 2023 रोजी अकोला स्वराज्य भवन येथून 2000च्या नोटीची अंतिम विदाई यात्रा काढण्यात आली। यावेळी संग्राम भैया गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 2000च्या नोटीसची अंतिम विदाई आंदोलन केलं आणि आमचा निषेध नोंदवला। कारण 6 वर्षापूर्वी भाजप सरकारने नोटबंदी जाहीर केली, ज्या नोटबंदीमध्ये काळा पैसा बाहेर येईल असं भाजप सरकार सांगत होते, परंतु त्यामध्ये ते अपयशी ठरले। काळा पैसा तर आला नाही, परंतु निष्पाप लोकांचा बळी त्यावेळेस गेला आणि त्यावेळेस 2000ची नोट ज्यावेळेस त्यांनी काढली, आता परत 6 वर्षानंतर 2000ची नोट बंद करण्यात येत आहे। त्यामुळे हा परत त्रास भारतातील फक्त जनतेला होणार आहे। त्यामुळे मोदी सरकार या सगळ्या प्रक्रियेत अयशस्वी ठरले असा आमचा आरोप आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही निषेध त्यांच्यासाठी केलेला आहे। या देशातली आर्थिक शिस्त बिघडवण्याचा हा बीजेपी सरकारचा प्रयत्न आहे। 2000ची नोट त्यांनी केली, अजून काढतील, अजून बदलतील, हे सतत चाललेलं आहे। या देशाला परवडणार नाही आणि हा फार मोठा नोटबंदीचा हा परिणाम आहे। नोटबंदी ही फसली आहे, त्यातलाच हा एक प्रकार आहे। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संग्राम भैयाच्या नेतृत्वात सगळ्या लोकांनी 2000च्या नोटीला आम्ही या ठिकाणी अंतिम विदाई दिलेली आहे, तिला निरोप दिलेला आहे। धन्यवाद।